तुमची रास कर्क, सिंह किंवा कन्या या 3 राशींपैकी आहे का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण 2026 तुमच्यासाठी कसं असणार आहे याचा अगदी थोडक्यात आढावा आजच्या या व्हिडिओतनं आपण घेणार आहोत. या 3ही राशींसाठी 2026 अनपेक्षित लाभ काही ना काहीतरी घेऊन आलाय. आता हा लाभ पैशांच्या स्वरूपातच असेल असं नाही. हा लाभ असू शकतो कौटुंबिक स्तरावर, मानसिक स्तरावर, अर्थात आर्थिक स्तरावर असण्याची सुद्धा शक्यता आहे. पण मग नक्की तो लाभ कसा असणार आहे, काय घडणार आहे या 3ही राशींच्या आयुष्यात 2026 मध्ये, चला जाणून घेऊया. सुरुवात करूया कर्क राशीपासून. सोन्यासारखं हृदय कोणाचं आहे तर ते कर्क राशीच्या लोकांचं आहे. कारण सगळ्यांबद्दल अपार प्रेम या लोकांच्या मनामध्ये असतं. सगळ्यांची खूप काळजी करणारे असतात. स्वतःपेक्षा इतरांचा आधी विचार करणारी लोक, प्रचंड सेन्सिटिव्ह, इमोशनल आणि निष्ठावान अशी लोकं असतात कर्क राशीची. ज्यांच्यावर प्रेम करतील त्यांना आयुष्यभर सोडत नाही. आता अर्थात अशा या भावनाप्रधान राशीला बऱ्याचदा आयुष्यात हार्ट ब्रेक ज्याला आपण म्हणतो त्याला फेस करावं लागतं. हार्ट ब्रेक म्हणजेच काय तर हे दुसऱ्यावर खूप प्रेम करतात पण समोरच्याकडनं तेवढा रिस्पॉन्स यांना मिळत नाही. समोरचा व्यक्तीसुद्धा यांच्यावर तेवढंच प्रेम करेल याची काही खात्री नसते आणि मग अर्थातच यांच्या हृदयामध्ये नक्कीच वेदना होते. पण तरी देखील संपूर्ण कुटुंबाला धरून ठेवणं, कुटुंबात सगळ्यांवर सारखं प्रेम करणं, कुटुंबात सगळ्यांचा विचार करणं हा कर्क राशीचा स्वभाव असतो. कल्पनाशील असतात, क्रिएटिव्ह असतात. बऱ्याचदा लवकर दुखावले जातात कारण हे समोरच्यासाठी स्वतःला विसरून सगळं काही करत असतात आणि समोरच्याकडनं मात्र तसा रिस्पॉन्स न मिळाल्याने हे दुखावले जातात अर्थात. पण खूपच गोल्डन हार्ट यांचं असतं असं म्हणायला हरकत नाही. अशा या कर्क राशीच्या लोकांसाठी 2026 नक्कीच चांगलं असणार आहे. कोणत्या कोणत्या दृष्टीने चांगलं असणार आहे चला बघूया. आधी बघूया आर्थिक स्थिती कशी असणार आहे. वर्षभर आर्थिक स्थिती कर्क राशीची 2026 मध्ये चांगली असणार आहे. तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. जुन्या कर्जातून सुटका होण्याची सुद्धा शक्यता आहे. मार्च ते ऑगस्ट मालमत्ता खरेदीच्या दृष्टिकोनातून उत्तम असणार आहेत. 2026 तुम्हाला बचत करायला सुद्धा प्रेरित करेल. शेअर मार्केटच्या बाबतीत मात्र घाई करू नका. दीर्घकालीन गुंतवणूक करणं निश्चितच चांगलं आहे पण कुठलेही निर्णय घेताना घाई मात्र करू नका. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. जर तुम्ही बाळासाठी प्लॅनिंग करत असाल तर त्या संदर्भातली एखादी चांगली बातमी 2026 मध्ये तुम्हाला मिळू शकते. पती पत्नींमध्ये जर याआधी खूप मतभेद असतील तर ते मतभेद सुद्धा हे 2026 कमी करायला मदत करेल. एकमेकांवरचा विश्वास वाढवायला मदत करेल. वर्षाची सुरुवात कुटुंबाची अर्थातच तुमची व्यस्त जाईल पण एप्रिल नंतर मात्र वातावरण स्थिर होईल. घरामध्ये एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाऊ शकतं, शुभ कार्य आयोजित केलं जाऊ शकतं. प्रवासाचे योग सुद्धा कर्क राशीच्या लोकांना 2026 घेऊन येत आहे. प्रवासाचे योग इतके आहेत की यात्रांचं वर्ष म्हटलं तरी चालेल. खास करून तीर्थयात्रेला जाण्याचे योग आहेत. वडीलधाऱ्यांचं आरोग्य मात्र जपणं आवश्यक आहे. भावंडांची प्रगती निश्चितच तुमचा अभिमान वाढवेल. म्हणजेच काय, कौटुंबिक दृष्टिकोनातून सुद्धा कर्क राशीसाठी 2026 चांगलं असणार आहे. आता जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी मार्च ते एप्रिल किंवा सप्टेंबर या महिन्यांमध्ये लग्नाचे योग आहेत. स्थळ एखाद्या जवळच्या कौटुंबिक स्नेहसंबंधातूनच येऊ शकतं अशी सुद्धा शक्यता आहे. जे आधीच कुणाच्या तरी प्रेमामध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा नातं मजबूत करणारं 2026 असणार आहे. एकत्र वेळ घालवाल, प्रवास, डेटिंग या सगळ्यासाठी तुम्ही वेळ काढणार आहात. आता बोलूया करिअरबद्दल, नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांबद्दल. नोकरी करणाऱ्यांसाठी आधी सांगायचं झालं तर जुलै ते ऑगस्टमध्ये करिअरमध्ये मोठी प्रगती बघायला मिळेल. नवीन जबाबदाऱ्या, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलायची इच्छा असेल तर मार्च एप्रिल हा काळ सर्वोत्तम आहे. ऑफिसमधील दबाव वाढेल पण तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुमचं काम कौतुकास्पद ठरेल. धडाकेबाज अशी सिंह रास. सिंह राशीचे लोक आत्मविश्वासू असतात. दमदार व्यक्तिमत्व त्यांचं असतं. नेतृत्व गुण त्यांच्याकडे असतात. लक्ष वेधून घेणं, स्वतःची प्रशंसा त्यांना आवडते पण त्याचबरोबर इतरांना मार्गदर्शन करण्यातही ते पुढाकार घेतात. दयाळूपणा असतो त्यांच्याकडे पण त्यांचं जे स्पष्ट बोलणं आहे ना, जे मनात तेच ओठात, त्यामुळे बऱ्याचदा समोरच्या व्यक्ती त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतात. निर्णय क्षमता जबरदस्त असते. राग पटकन येतो हे मात्र खरं. अशा या सिंह राशीसाठी 2026 काय घेऊन आलंय बरं, चला बघूया. सूर्यासारखं तेजस्वी, ऊर्जावान आणि उत्साही व्यक्तिमत्व असतं सिंह राशीच्या लोकांचं. या सिंह राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष प्रगती, प्रतिष्ठा, आर्थिक वाढ, वैयक्तिक विकास देणारं असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला थोडी धावपळ होईल पण एप्रिल नंतर सर्वच क्षेत्रामध्ये तुमचं तेज वाढणार आहे. सगळ्यात आधी बोलूया आर्थिक स्थितीबद्दल.
लक्षात घ्या, 2026 हे वर्ष सिंह राशीसाठी पैसा स्थिर आणि वाढता घेऊन येत आहेत, पण त्याचबरोबर मोठे खर्च सिंह राशीसाठी 2026मध्ये असणार आहेत. ते मोठे खर्च कुठल्याही बाबतीत असू शकतात. म्हणजे तुमच्याकडे एखादं कार्य ठरलंय म्हणून खर्च झाला आहे, तुम्ही प्रवासाला जाताय सारखे म्हणून खर्च होतोय, किंवा एखादी नवीन वस्तू खरेदी करावी लागते, नवीन वाहन घर खरेदी करावं लागते, किंवा दवाखान्यामध्ये पैसे खर्च होत आहेत, असा कुठल्याही स्वरूपाचा असू शकतो. पण 2026मध्ये मोठा खर्च सिंह राशीच्या लोकांचा होऊ शकतो. मग त्यावर उपाय काय? लक्षात घ्या, उत्पन्न तर तुमचं वाढणार आहे, आर्थिकदृष्ट्या प्रगतीच्या दृष्टीने मजबूत ग्रह आहेत, पण जर खर्च होणार आहे तर तुम्हाला पैसा जपून वापरायचा आहे, विचार करूनच खर्च करायचा आहे. प्रायोरिटी ठरवायची आहे की आधी पैसे कशात खर्च करणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत त्या टाळता आल्या तर टाळायच्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीपासूनच पैशांचं योग्य नियोजन केलं तर जो मोठा खर्च असणार आहे त्याच्यासाठी तुम्ही तयार असाल. मार्च नंतर खास करून तुमचं उत्पन्न वाढू शकतं, पण या सगळ्यामध्ये आर्थिक परिस्थिती जी आहे ती जरी चांगली दाखवत असलं ग्रहमान, तरीसुद्धा मोठ्या खर्चांसाठी तुम्हाला तयार राहायचं आहे. गुंतवणुकीसाठी 2026 हे वर्ष नक्कीच चांगलं आहे. प्रॉपर्टी, जमीन, घर अशा मोठ्या गुंतवणुकीसाठी तुम्ही मे ते सप्टेंबरचा काळ निवडू शकता. लहान मोठ्या साईड इन्कमची सुद्धा सुरुवात करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. पण खर्च मी म्हटलं तसं जानेवारी ते फेब्रुवारी या काळात तो खर्च होऊ शकतो आणि ऑक्टोबरमध्ये तो खर्च होऊ शकतो, जो मोठा खर्च होणार आहे तो. आता बोलूया आपण कौटुंबिक स्थितीबद्दल. घरात शांतता असेल, सगळ्यांना एकत्र आणणारा काळ असेल. मे ते ऑगस्ट या काळात घरात एखादं शुभकार्य होऊ शकतं, किंवा नवीन वाहन खरेदी होऊ शकते, घर खरेदी होऊ शकते, नवीन वास्तू खरेदीचे योग आहेत, वास्तू दुरुस्तीचे सुद्धा योग आहे. म्हणजे जो खर्च आहे ना तो दुरुस्तीमध्ये सुद्धा जाऊ शकतो. कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर आणि ज्येष्ठांची काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे. आता जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे योग आहेत जुलै ते डिसेंबर या काळामध्ये. लग्नासाठी हा काळ शुभ असणार आहे. 2026चा जुलै ते डिसेंबरचा काळ. ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी नवीन जबाबदाऱ्या तर येणारच आहेत, त्याचबरोबर घरात आनंदाचे असे प्रसंग सुद्धा घडणार आहेत. सावधगिरी नात्यात बाळगायची आहे ते जानेवारी ते मार्च या काळामध्ये, कारण तुमच्यातला राग, तुमच्यातला इगो नात्यात तणाव निर्माण करू शकतो. त्यामुळे जानेवारी ते मार्च या काळामध्ये तुम्हाला थोडं शांत राहायचं आहे. तुमच्या इगोमुळे, तुमच्या रागामुळे नातेसंबंध खराब होत नाहीत ना, याकडे लक्ष द्यायचं आहे. 2026 या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये कन्या राशीच्या शत्रूंचं काही खरं नाही बरं का. 2026 या नवीन वर्षात कन्या राशीच्या लोकांसाठी असं काही ग्रहमान तयार होतंय की त्यांचे जे शत्रू आहेत त्यांची वाट लागणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आता शत्रू म्हणजे कोण? अर्थात जे तुम्हाला पाण्यात पाहतात, जे तुमचं चांगलं होऊ नये अशी इच्छा करतात, किंवा तुमच्या मार्गात अडथळा बनतायत, तुमचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतायत, या न त्या कारणाने तुम्हाला मानसिक त्रास देत आहेत, अशा लोकांसाठी तुमचे ग्रह भारी पडणार आहेत. आता यात तुम्हाला काही करायची गरज नाही आहे बरं का. म्हणजेच काय तर तुम्हाला शत्रूंकडे दुर्लक्ष करायचं आहे पूर्णपणे. तुम्ही म्हणाल आम्ही दुर्लक्ष करायचं, आम्ही शत्रूंना सोडून द्यायचं, आणि मग शत्रूंची वाट कशी लागणार? तर मंडळी, ग्रहमानच असं तयार झालेलं आहे की तुम्हाला काही करण्याची गरज नाही. शत्रू जे तुमच्यावर कुरघोडी करतायत, तुमच्यावर हल्ला करतायत, या न त्या प्रकारे त्यांच्याकडे तुम्हाला फक्त दुर्लक्ष करायचं आहे. त्यांचा हिशोब तुमचे ग्रह करणार आहेत. मग तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला स्वतःच्या प्रोग्रेसवर लक्ष द्यायचं आहे. स्वतःचे स्किल्स कसे वाढतील, तुमचं कौशल्य कसं वाढेल, तुम्ही तुमच्या आयुष्यात कुठल्या चांगल्या गोष्टी करू शकता, याकडे तुमचा पूर्ण फोकस गेला पाहिजे. शत्रूंना कसा धडा शिकू हा फोकस तुम्ही ठेवूच नका. शत्रूंकडे, तुमचं अहित चिंतणाऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करा. मग तुमचं अहित चिंतणारे तुमच्या घरातले नातेवाईक, ऑफिसमधले, किंवा तुमचे कलीग, किंवा तुमच्या ओळखीचे शेजारी पाजारी, जे कोणी तुमच्या कामात अडथळा निर्माण करतायत, जे कोणी तुमचे पाय खेचू पाहतायत, त्यांचा हिशोब 2026 वर्ष करणारे तुम्ही फक्त स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. तुमच्या आयुष्यात तुम्ही काय चांगलं करू शकता, कुठल्या चांगल्या नवीन सवयी 2026मध्ये तुम्ही लावून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला मदत होणार आहे, तुमची प्रगती होणार आहे, याच गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. आता वळूया नोकरी व्यवसायाकडे. नोकरी व्यवसायात तुमच्यासाठी नक्कीच चांगल्या संधी 2026 घेऊन येत आहे. म्हणजेच काय, तुम्हाला जी संधी अपेक्षित होती इतके दिवस, ती संधी 2026 तुम्हाला देईल. नोकरीत बदल होण्याची सुद्धा शक्यता आहे. पदोन्नतीचे योग आहेत.
कामाशी संबंधित प्रवाससुद्धा तुमचा घडू शकतो. त्याचबरोबर नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील, ज्यातून तुम्हाला तुमचं काम सुधारण्यात नक्कीच मदत होणार आहे. व्यावसायिकांसाठी सुद्धा हे वर्ष फायदा देणारं असणार आहे. व्यावसायिकांसाठी हे वर्ष प्रगतीचं, व्यवसायात वाढ करणारं आणि यशाचं असेल. तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या दृष्टीने सुद्धा 2026 हे वर्ष तुम्हाला मदत करेल. आर्थिक दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर एकंदरीत आर्थिक स्थिती चांगलं करणारं 2026 असेल कन्या राशीसाठी. चांगल्या संधी तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून मिळतील, समोर येतील. गुंतवणुकीतूनही फायदा मिळेल. कुटुंबाकडून सुद्धा चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. आईकडून आर्थिक मदत होण्याची शक्यता आहे. पण वर्षाचा जो मध्य आहे ना, अर्थात अर्ध वर्ष संपल्यानंतर उरलेलं अर्ध वर्ष, त्या काळामध्ये तुम्हाला खर्चावर लक्ष द्यावं लागेल. कारण भौतिक सुखसोयींसाठी किंवा तुमच्या आवडीच्या वस्तू घेण्यासाठी असेल किंवा दवाखान्यात असेल, असा कुठल्या तरी गोष्टीवरती तुमचा मोठा खर्च या वर्षाच्या मध्यात होऊ शकतो. मग करायचं आहे काय? वर्षाची सुरुवात तर आर्थिकदृष्ट्या चांगली होणार आहे ना, मग आर्थिक नियोजन करा. योग्य ते नियोजन जर तुम्ही केलं तर जे अनपेक्षित खर्च अर्ध वर्ष संपल्यानंतर येणार आहेत त्या खर्चांसाठी तुम्ही तयार असाल. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.